ओव्हरचा थरार मैदानावरती आपण अनुभवतोय आकाश बोंबे आणि समोर आपण पाहतो घारगाव संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय वाठारकर. स्पीडअप करा बरं का, विनंती असेल. प्रमोद रायडर्स केंदूर संघ सर, अजून बरेच सामने आपल्याला इथे मैदानावरती कव्हर करायचे आहे, याची नोंद घ्या. 6 चेंडूंचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूमध्ये 7 धावींची गरज असताना सागर लोखंडेने खेळलेला षटकार आणि त्यानंतर सुपर ओव्हर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू अक्षय वाठारकर, बिग 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 गगनभेदी गगनचुंबी बिग ब्लास्ट षटकार. थैंक यू. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है, चेंडू फेंका आतमध्ये. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है, पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी. और अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. रोमांच, थरार, संघर्ष, आनंदाच्या लाटा, पराभवाची अनुभूती, सांघिक कामगिरीचा कर्तबजारीचा झेंडा मिरवणारी स्पर्धा रॉयल ट्रॉफी 2024 रंगलेला आपलातून थरार. ताकद दाखवायची प्रत्येकाला पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तुमच्या शक्तीला काहीच उपयोग नाही आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात निजवित्या भुक्यापोटी तिला रात म्हणू नये, अखडल्या दाण्यासाठी तिला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. शक्तीचा आणि भक्तीचा प्रचंड मिलाप मैदानावरती रंगलेला आहे आणि क्रीडा रसिकांना काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर, हा चेंडू खांदून काढला, वाईडिश लॉंग ऑफ उभा करून ठेवलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी धावफलक पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ इथं मैदानावरती झालेला आहे. अजूनही 3 चेंडू इथं मैदानावरती बाकी असणार आहे. अक्षय वाठारकर आज दिवसभरामध्ये मला वाटतं त्याची बॅट थोडीशी शांत आहे, परंतु सुपर ओव्हर सारख्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक षटकार त्याने खेळलेला आहे. अजूनही मला वाटतं बरीचशी प्रतीक्षा त्याच्या षटकाराची संघाला इथं असणार आहे. तर आकाश बोंबे उरलेले 3 चांगले चेंडू त्यांना मैदानावरती टाकावे लागणार आहे. 8 धावा धावफलकावरती सुपर ओव्हरचा थरार रॉयल ट्रॉफी 2024चं मोठं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा देदीप्यमान क्रीडा महोत्सव इथं मैदानावरती उभा राहिला आहे. अक्षय वाठारकर यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक उभा, टिपतो जाईल आणि आपण पाहतोय अक्षय वाठारकरचा खेळ थांबला मैदानावरती. बॅटर चला थोडंसं लवकर, डीजे राहू दे वाजू नका. बॅटर चला थोडंसं लवकर, शेवटची विकेट असेल. 3 खेळाडू आपण खेळण्याची संधी देतो, त्यापैकी 2 खेळाडू जर बाद झाले संपूर्ण संघ हा ऑल आउट होतो. बॅटर चला विनंती असेल थोडंसं लवकर या. सागर लोखंडे ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या सागराने आपण पाहतो ऑलमोस्टली आपण पाहतो मातृभूमीला आणलेलं होतं. इथे देखील काय कामगिरी करेल, कारण त्याच्याकडे 2 चेंडू आहेत आणि मोठा फटका खेळायचा आहे. आकाश बोंबे इथे कमबॅक करतोय. सुंदर झेल स्कोअरलेग रिजनमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्पीडअप करा, स्पीडअप करा विनंती असेल. आम्हाला पण माहिती आहे की सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे, परंतु आपल्याला वेळेची देखील इथे बचत करावी लागेल. 8 धावा धावफलकावरती आज की शाम किसके नाम, जो जीता वही सिकंदर, जो हरा वो घर के अंदर, त्यासाठी चालू असलेले मोठं युद्ध मैदानावरती तुम्ही पाहताय. फुलटॉस चेंडू इथे पाठीमागे आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. बारा धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. मैदानावरती संपली, धावफलकावरती बनवल्यात 13 धावा आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. घारगाव संघ चला मैदानावरती. घारगाव संघ विनंती असेल चला आपण मैदानावरती. जे 2 खेळाडू मैदानावरती आहेत ते नंतर जॉईन होतील, पण चला चेंडू द्या. तेरा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. सामना जर पुन्हा एकदा
टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, आणखीन एक सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि मित्रांनो 14 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगत चाललेला आहे. संघर्ष आणि संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. चला बॅटर विनंती असेल आपण चला मैदानात ताबा आहे का. काय सामना मैदानावरती इथं रंगत चाललेला आहे. रॉयल ट्रॉफी 2024 तुका म्हणे याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हा, शेवटचा नाही तर तिसरा दिवस दुग्ध शर्करायुक्त गोड होतोय. रॉयल ट्रॉफी 2024 बंटी उर्फ विशाल गायकवाड सर आणि साईराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने टेनिस क्रिकेटचा एक मोठा सोहळा उभा केला आहे आणि त्या सोहळा उभा केल्याने एक मोठं शिवधनुष्य हे सर्व आयोजक कमिटीने खरे तर पूर्ण केलेलं आहे. त्यांचा आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. हा संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅटर चला. 6 चेंडू आणि 14 धावा आणि या 14 धावा बनवण्यासाठी आपण पाहतो इथं मैदानावरती दाखल होत आहेत. दत्ता निमगुडे आणि आपण पाहतो गणेश शिवाळे हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहेत. 6 चेंडू आणि मित्रांनो 14 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगत चाललेला आहे. हे क्रिकेट आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणून क्रिकेटला का ओळखलं जातं याचा प्रत्यय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्या आणि सामना चालू करा. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं धीरज मकरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगलेला आहे. दोन मातबर दोन ताकदवान संघ इथे एकमेकाच्या समोर उभे टाकले. 60 धावांचा पाठलाग करायचा होता. 60 धावा झाल्या तिथे 59 धावा झाल्या आपण पाहतोय आणि मग सुपर ओव्हर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळत आहेत. 14 धाव्यांची गरज. शेवटचा 6 चेंडू आणि आपण पाहतो मित्रांनो 14 धावा. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथं मैदानावरती आपण पाहत आहोत. धीरज मकरे पहिला चेंडू स्कोअर कॅटचा सुंदर नजराणा आहे परंतु मात्र तिने नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि मित्रांनो 12 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. शेवटचे 5 चेंडू आणि आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज. पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. मित्रांनो क्रिकेट कधी तोंडाने जिंकलं जात नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाची झालर मैदानावरती दाखवावं लागते. वाईटचा पद्धतीत चेंडू होता आपण पाहतो. बॅटला मला वाटतं तिथं स्पर्श झाला. सोमा खामकर चेंडूवरती आलेला आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. खरं तर टेनिस क्रिकेटला एवढं ग्लॅमरस का क्रिकेटच्या महापंडितांना पडलेला प्रश्न आहे आणि त्या महापंडितांना हा सामना तुम्ही दाखवा. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. फुलटॉस आणि चेंडू बिग 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 ब्लास्ट. गणेश शेवाळेचा तडका षटकार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी. अडू शकल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल ती झोपडी अशी आगे ज्वलंत नाही. येतील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू आणि 5 धावा. जे क्रीडा रसिक मागे बसले होते ते पुढे आले. जे पुढे आले ते आता टाचांवरती आलेले आहेत कारण शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावांचा थरार रंगलेला आहे. रॉयल ट्रॉफी 2024 एका बाजूला क्लासिक हंटर स्पोर्ट घरगाव. आणि चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सांगतो सामना जर टाय झाला तर आणखीन एक सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि 4 धावा.
यावेळेचा चेंडू एकराज लाईन आडव्या बॅटने फटका खेळलाय. एकतर धाव इथे मैदानावरती आली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय नकार दिलेला आहे. शेवटचा एक चेंडू आणि मंडळी 3 धाव्यांची गरज. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक चेंडू आणि 3 धावा. सामना जर टाय झाला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या. एकच चेंडू आणि मित्रांनो 3 धाव्यांची गरज. व्हॉट अ मॅच, ब्रिलियंट मॅच. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. आणि यावेळेस मित्रांनो खराब चेंडू. एक चेंडू आणि मित्रांनो 2 धाव्यांची गरज. एक चेंडू आणि 2 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. अफलातून सामना इथे मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू आणि आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय. आता ऑनफिल्ड पंच आलेले आहेत. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो जातो इथे. पुन्हा एकदा सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतो जे खेळाडू खेळलेत, आऊट झालेले बॅटर आणि ज्यांनी गोलंदाजी केली, ज्यांनी बॅटिंग केली आणि ज्यांनी गोलंदाजी केली ते खेळाडू, आऊट झालेले खेळाडू आणि गोलंदाजी करणारा खेळाडू सोडून बाकीच्या खेळाडूंना आपण पाहतोय त्या मात्र आता गोलंदाजी आणि बॅटिंग करावं लागेल. सुपर ओव्हरचा पुन्हा एकदा मोठा थरार. तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत. अशा मॅचेस खूप कमी पाहायला मिळतात. रॉयल ट्रॉफी 2024 एक यशस्वी स्पर्धा. एकदा सुपर ओव्हर झाली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हर अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचे बदललेले नियम. पूर्वी जर पाहिले तर मात्र बाउंड्रीज काउंट व्हायच्या, म्हणजे षटकार आणि चौकार काउंट व्हायचे. परंतु जशी वर्ल्ड कपची मॅच झाली इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान आणि बऱ्याचशा जाणकार अगदी मास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील त्यावरती मत व्यक्त केलं होतं की बाउंड्रीज जर ग्राह्य धरल्या तर नक्कीच त्या ठिकाणी एखाद्या टीमवरती अन्याय होऊ शकतो. आणि त्यामुळे मात्र जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवावी अशी चर्चा नक्कीच त्यावेळेस रंगली. आणि क्रिकेटच्या नियमावलीमध्ये मात्र बदल होत गेले. या ठिकाणी देखील जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर. आणि ही दुसरी सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते. चला आता वेळ न घेता घाई करा. पंचांनी सगळी नियमावली समजावली असेल तर आता मॅचला सुरुवात करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुपर ओव्हर. प्रमोद रायडर. एक यशस्वी स्पर्धा, म्हणजे क्रिकेट रसिकांना ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र या स्पर्धेनं पूर्ण केलेल्या आहेत. एक सुपर ओव्हर. मॅच पुन्हा एकदा टाय झाली. पुन्हा एकदा सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतपर्यंत जी पाहायला मिळते. चला चालू करणं आता गरजेचं आहे. नियमावली त्या ठिकाणी मात्र समजावून सांगितले असेल तर मॅच चालू होणं गरजेचं आहे. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय. या टुर्नामेंट मध्ये आपलं सातत्य टिकून ठेवण्यासाठी विजय खूप महत्वाचा दोन्ही टीमसाठी. आणि संघर्ष खऱ्या अर्थानं दोन्ही टीम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर 2 विजयी टीम आमने सामने येतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी लढत चालू आहे
आपलं अस्तित्व या स्पर्धेत टिकून ठेवायचं असेल तर जिंकणं खूप गरजेचं, महत्वाचं आणि मैदानाच्या आतमध्ये एक सुपर ओव्हर क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहतायत. रॉयल ट्रॉफी एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय, आनंद या ठिकाणी घेतो आहे. गोलंदाज सुपर ओव्हर साठी मात्र सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल ऋषी एरंडे सुपर ओव्हर साठी मात्र सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीची माहिती नक्कीच पसरली जाईल. खऱ्या अर्थानं 2 वेळेला सुपर ओव्हर होणं हे तुमचं आमचं भाग्य. रॉयल ट्रॉफी एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. ऋषी एरंडे सज्ज होतोय. फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती केलं जातंय आक्रमण. चेंडू सीमा पार, षटकारासाठी 6 धावा. दत्ता लिमगुडे पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार, 6 धावा वसूल करतोय. सुपर ओव्हरचा थरार तुम्ही मित्रांनो अनुभवतायत. पहिल्या चेंडूवरती 6 धावा येताना ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती ऋषी एरंडे सज्ज होईल सुपर ओव्हर. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉनचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येईल. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 7 वरती जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषी एरंडे मारा करण्यासाठी मात्र सज्ज होईल. स्ट्राइक एंड वरती आता गणेश पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र खेळाडू पूर्ण करतायत आणि याच बरोबर पूल केला हा चेंडू अगदी आपण पाहतोय जाऊन पडतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी गणेशच्या बॅट मधून येतोय षटकार. आता मात्र सुपर ओव्हर मध्ये एक मोठं टार्गेट समोर ठेवण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. चेंडू टाकले गेले ते एकूण 3 आणि धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत 13 धावा. उर्वरित 3 चेंडू बाकी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गणेश अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज दमदार सुरुवात आपल्या टीमला मात्र करून देत आहेत. प्रमोद रायडर्स केंदूर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. मारा करण्यासाठी ऋषी एरंडे पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे टाकले गेलेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, शिल्लक आहे, शेष आहे. ऋषी एरंडे सज्ज होईल. सुपर ओव्हरचं षटक मार्गस्थ. नो बॉल, नो बॉल. गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो, चुकांना क्रिकेटमध्ये थारा नसतो. सुपर ओव्हर चालू आहे आणि अगदी आपण पाहतोय मिळतोय फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 14 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ऋषी एरंडे सुपर ओव्हरचं षटक आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील खुश आहेत, प्रेक्षक देखील आनंदी आहेत. प्रेक्षकांना षटकार चौकार पाहायचे असतात, प्रेक्षकांना आटीतटीचे सामने पाहायचे असतात, रोमहर्षक सामने पाहायचे असतात आणि सर्व अपेक्षा पूर्ण करतायत या 2 टीम. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. फ्री हिटचा नक्की चेंडू अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 वरती. या स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे 15 धावा. ऋषी एरंडेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत अगदी आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 चेंडूंचा खेळ शेष. हो गती परिवर्तन पाहायला मिळालं परंतु भरकटणारी गोलंदाजी
विकेट नक्कीच पाहायला मिळेल, परंतु चेंडू वाईड असेल. वाईड चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा येताना आपल्याला जो पाहायला मिळाला, दर्शकांची गर्दी, पार पडतोय रॉयल ट्रॉफीचा थरार. सुपर ओव्हर आपण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, अनुभवतायत, आनंद घेतायत. एक विकेट तर नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळते. चेंडू शिल्लक असतील, अगदी आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल आणि विकेट नक्की शेवटची असेल मैदानाच्या आतमध्ये. सुपर ओव्हर अगदी आपण पाहतोय. 2 विकेट पडल्यानंतर त्या ठिकाणी मात्र त्याच ठिकाणी या षटकाची देखील समाप्ती होईल. अर्थात 2 खेळाडूंना नक्कीच खेळण्याची संधी त्या ठिकाणी, या 3 खेळाडूंना संधी दिली जाते. 2 विकेट पडल्यानंतर ऑल आउट असेल. अगदी आपण पाहतोय मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे सूर मारलाय, घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरून आता धावफलक 17 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ऋषी एरंडे सुपर ओव्हरचं षटक नक्कीच टाकत असताना आपण पाहतोय. या अगोदरच्या सुपर ओव्हर मध्ये टार्गेट समोर ठेवलं होतं 14 धावांचं, परंतु आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 17 स्कोर कार्ड वरती येताना आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू नक्कीच बाकी असेल, शिल्लक असेल. पाहिजे की त्यावरती कशा प्रकारे आक्रमण केलं जात आहे. लाईट बॉल टू गो, फुल टॉस, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. धावा बनल्यात या सुपर ओव्हर मध्ये. अगदी आपण पाहतोय 23 आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 24 धावांचं. 24 इज टार्गेट. क्लासिक हंटर घारगाव टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांचं लक्ष, 6 चेंडू 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळाली. सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली, सुपर ओव्हर देखील टाय, पुन्हा एकदा सुपर ओव्हर आणि आता मात्र तब्बल 24 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव या टीमच्या समोर मात्र जे ठेवलं गेलेलं आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बनवल्या अगदी आपण पाहतोय. राहुल गोगडे सर जुने चेंडू अगदी आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपण पाहतोय सलामीची मैदानाच्या आतमध्ये 24 इज टार्गेट.
24 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. सुपर ओव्हरचं हे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. गौरव पुराणिक सुपर ओव्हरचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. तर सलामीची जोडी सोमा खामकर आणि सागर लोखंडे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 24 ही सुपर ओव्हर जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सागर 1 चेंडू 7 धावा लागत असताना या सागरनं षटकार ठोकला होता मैदानाच्या आतमध्ये. मैदानावरती पोहोचताना पाहायला मिळतोय सागर. मैदानाच्या आतमध्ये थरार जारी आहे. संघर्ष नक्कीच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोमा खामकर आणि सागर लोखंडे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जिंकणारी टीम आपलं अस्तित्व कायम ठेवेल. सामना जर टाय झाला तर परत सुपर ओव्हर. अगदी आपण पाहतोय हा चेंडू अगदी लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. क्लासिक हंटर स्पोर्ट्स घारगाव टीम जर पाहिली तर संघ मालक सन्माननीय शैलेश मामा चव्हाण, मैत्री ग्रुप मंचरचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर मात्र दुसरे संघ मालक सन्माननीय गणेश गोसावी, ओनर सह्याद्री फायटर्स पुणे, त्याचबरोबर सन्माननीय रामदास खामकर उद्योजक यांच्या मालकीचे आहे क्लासिक हंटर घारगाव. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब स्वरूपाचा अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 2 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा फटका अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध. सिंगल पुन्हा एकदा जी घेतली जाईल. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद रायडर्स केंदूर ही टीम जर पाहिली तर सन्माननीय प्रमोद साहेब पराड, उपसभापती शिरूर, उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या मालकीची आहे प्रमोद रायडर्स केंदूर. आणि या 2 टीमच्या दरम्यान हा थरार क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. क्लासिक हंटर स्पोर्ट घारगाव टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 24 धावांचं लक्ष्य आहे. गगनाला गवसनी घालणारा आउट ऑफ दी पार्क बिग सिक्सर षटकार 6 धावा. काय फटका खेळलाय. उसळी घेणारा चेंडू होता. अरुंधती स्पोर्ट्स मलठणचे मालक सन्माननीय संतोष शेठ साळुंके यांच्या वतीनं 2 बॅट्स या क्रिकेटच्या स्पर्धेला देण्यात आलेल्या आहेत. युनिक स्पोर्टच्या या आकर्षक बॅट आहेत आणि त्यांना सन्मानित देखील आपण करणार आहोत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचं समीकरण आता बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 15 धावा. मॅच टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. भाग्य आहे आपलं. 2 सुपर ओव्हर पाहायला मिळतात एकाच मॅच मध्ये. पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार का. प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. सन्माननीय विशाल पवळे कव्हरच्या दिशेला हा फटका खेळून काढलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सुसाट. पुन्हा एकदा खणखरीत चौकार. 4 रन. 2 चेंडू 11 धावांची गरज. या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय ही सुपर ओव्हर संपल्यानंतर सन्मान होईल. मान्यवरांना देखील सामना पाहायचा आहे. थरार रंगतोय. 2 बॉल 11.
हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती एक टप्पा खात आणखीन एकदा चेंडू सीमा पार चौकार 4 रन. एक चेंडू 7 धावांची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी. षटकार ठोकला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. एक चेंडू 7 धावांची गरज. या अगोदर देखील एक चेंडू 7 धावा लागत असता षटकार ठोकला परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने ठोकला होता. जमिनीला समांतर लगत फटका. बॅट अक्षरशः तुटली एक परंतु मन जिंकलीत क्लासिक हंटर स्पोर्ट घारगावनं देखील. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय काय संघर्ष केला घारगाव संघानं आणि पुढचा सामना खेळण्यासाठी प्रमोद रायडर्स केंदूर संघ मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. हॅलो हॅलो चेक डीजे. थँक्यू. अरुंधती स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला 2 युनिक कंपनीच्या अल्ताफभाई मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 बॅटेस आपल्या या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. अरुंधती स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच संतोष शेठ साळुंखे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विजय शेठ पवळे आणि आदरणीय श्रीगोंदा केसरी संजूबाबा पवार याही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो सन्मान होतोय. सागर लोखंडे आपण व्यासपीठावरती या. सागर लोखंडे आपण व्यासपीठावरती या. आपल्यासाठी श्रीगोंदा केसरी आदरणीय पहिलवान संजूबाबा पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर लोखंडे व्यासपीठावरती या. चला विनंती असेल साईराम संघ सायराम 11 शिरूर राहुल सर चला. सागर लोखंडे आपलं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती या. संजूबाबा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपणच ते 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देऊयात. आदरणीय प्रवीण दादा पवार आपण देखील इथे व्यासपीठावरती या. अमोल दादा ब्राह्मणे पहिलवान साहेब यांना देखील आम्ही विनंती करतो. ₹500 पारितोषिक आपण